अय अरे ही गाडी अशी तिरपी कस काय उभी राहू शकते? काय झालं हिला? आणि आपल्या मोदरीच्या घाटात कसली गर्दी एवढी? कोणाचा ऍक्सिडेंट झाला नेमकी? काय विषय? तर आज निखिल सदगीर कॉलेजवरून घरी चालता. अय अरे ते जाऊ द्या, आपली हेअरस्टाईल कशी जोरात आहे का नाही? घरी आलो पाहत होतं काय वावरात आखे लहान लहान पोरत होते. चायला म्हणलं हे काय करताय इथं एवढे? ते तर एवढ्या कडक कोणात क्रिकेट खेळत होते भाऊ सगळे. त्यांना म्हणलं द्या रे एक बॉल खेळून पाहू द्या. ते म्हणे पळ. म्हणलं चला, निखिल सदगीरची काही इज्जतच नाही भाऊ. मग रात्री जेवण वगैरे करून मस्तपैकी सगळं आपलं आवरून गाडी घेऊन आलतो मित्रांनो क्रेशरवर. त्या फॉकलेनने आपली गाडी भरत होतो. त्या दुकाटात मी दिसाना झालोय पार, एवढं दुकाट उडत आहे त्याचं. ते बाकी सगळं जाऊ द्या. कालची मॅच कशी होती यामाईची? नाच झाली का नाही? मग कमेंट करून सांगा बरं तेवढं. गाडीत बसल्या बसल्या मॅच गेली संपून. मग आता मी आर के दादा आजूबाई बसलोय मोबाईल पाहत. आणि आज तर सकाळी उठल्या उठल्या आपल्या गणीबाईचं दर्शन झालं भाऊ. गणीबाई नाही, डायरेक्ट गणीबाई शाकाल बोलते. टकलं पाहिलं ना भाऊचं? हा, मीन गणीबाई तर मस्तपैकी गप्पा मारित होतं. पण मग आपला चिकू भाऊ कोणा संग बिझी होता काय माहिती भाऊ, त्यालाच माहिती. घरी मस्तपैकी निवांत बसलो होतो, तेवढ्यात वैभवचा फोन आला. ये म्हणे रस्त्यावर गाडी सोबत जायचंय. तिकडे चालतो. आपला कृष्णा भाऊ तर अजून बिझीच आहे भाऊ फोनवर. म्हणलं ठेव फोन. अय आपल्या वैभव शेठचा नाद नाही करायचा भाऊ. तो असला ना समोर डायरेक्ट गाडी मागे घेते, पाहिलं ना? तर असं काही नाही मित्रांनो, आपल्या गाडीला जागा नव्हती म्हणून हायवा माग घेतली. आज आपल्या सूरज भाऊचा बर्थडे होता, मग त्यासाठी केक वगैरे आणून ठेवला होता गाडीत. सूरजाचा बर्थडेचा केकच कापित होतो, तेवढ्यात वैभवला काय झालं काय माहिती. बर्थडे आपल्या सूरज भाऊचा होता, वैभवने मालाच भरून ठेवलंय अख्खं. आणि हा, ही गाडी तिरपी कस काय उभी माहिती का मित्रांनो? तिचे दोन्ही टायर फुटले होते. एवढ्या जोरात आवाज आलता, म्हणलं वैभव शेटने गाडीत उलटी केली काय? मग डायरेक्ट पळायची हाल झालती. आणि हा, आपल्या मोदरीच्या घाटात काय ऍक्सिडेंट नाही झाला मित्रांनो. काय ते रस्त्याचं काम चालू केलंय काय माहिती, अख्खी गर्दी दिसते घाटाना.